नमस्कार, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण इंग्रजी ग्रामर मध्ये ऍक्टिव्ह वेस पॅसिव्ह वेस शिकत आहोत. आज या क्लासमध्ये हे ऍक्टिव्ह वेस पॅसिव्ह वेसचा तिसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण ऍक्टिव्ह वेस पॅसिव्ह वेसचे नियम बघितलो होतो आणि दुसऱ्यामध्ये वाक्यांना कसे बदलतात प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे. आणि आता या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, क्वेश्चन्स अँड इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तर आज्ञा, विनंती किंवा सल्ला हे जे वाक्य असतात या वाक्यांमध्ये ऍक्टिव्ह वेस पॅसिव्ह वेस कसे बदलतो बघूया बेटा. फर्स्ट लेट्स सी इन क्वेश्चन्स. प्रश्नांमध्ये हे वॉइस कसे बदलतोय. फर्स्ट बघूया, हु रोट दिस पोएम. हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये प्रश्न आहे आणि जेव्हा केव्हा हे हु न सुरुवात होतोय तर या हुच सुरुवातीला बाय होम लिहायचं, हे विसरू नका. आणि हे दिलेले वाक्य पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळं टू बीच्या सहाय्यकारी क्रियापद वॉज घेतलेली आहे आणि दिस पोएम जे ऑब्जेक्ट आहे याला सब्जेक्ट केलं इथं. बाय होम वॉज दिस पोएम. हे जे रोट जे क्रियापद आहे ह्याचं रिटर्न तिसरं रूप केलेलं आहे. मित्र हो, लक्षपूर्वक ऐका. ऍक्टिव्ह वेस मधला प्रश्न पॅसिव्ह वेस मध्ये प्रश्न कसे होतोय. हुच काय करायचं, बाय होम लिहून घ्या. हे पास्ट टेन्स असल्यामुळे टू बी सहाय्यकारी क्रियापद काय होतं इथं, वाज, कारण का दिस पोएम एकवचन आहे आणि हे जे दिस पोएम ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट केलेला आणि क्रियापदाचा तिसरा रूप रिटर्न. बाय होम वॉज दिस पोएम रिटर्न. दुसरा बघूया, डू यू नो दिस. या वाक्यामध्ये डब्ल्यू शब्द नाहीये, हे यस नो टाइप क्वेश्चन आहे. डू यू नो दिस. इंडेड स्पीच मध्ये इज, डूच काय झालं इथं इज, एनी दे दिस ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट झालेला आहे. क्रियापदाचा तिसरा रूप नोन. हे जे सब्जेक्ट आहे यू ते ऑब्जेक्ट झालेलं आहे. इज दिस नोन बाय यू. म्हणजे येस नो टाइप क्वेश्चन्स मध्ये डू जरी आला तर इथं काय झालं, हे इज. समजा इथं डीड राहिलं असतं तर हे वाज होतं बेटा, लक्षात ठेवा. तिसरा, वेन डिड ही मेक इट. पहा इथं डीड आहे, इथं डू आहे, इथं डीड आहे. हे प्रश्न सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. वेन हे जे शब्द आहे सुरुवातीला तसंच राहतंय, वेनचा वेन राहतोय, फक्त हु असेल तर बाय होम घ्यायचं. वेन वेन, वाई वाई हे शब्द बदलत नाहीत, तसेच असतात. वेन डिड ही मेक इट, हा डिडचा इथं झालं काय वॉज, तर डूचा इज आहे तर डिडचा वॉज. वेन वॉज हे जे इट ऑब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट झालेलं आहे. मेक क्रियापद जे आहे त्याचा तिसरा रूप मेड झालेले आहे. वेन वॉज इट मेड बाय हिम, हीच बाय हिम. हे लिहून घ्या बेटा. जर समजत नसेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये तुला प्रश्न विचारा, मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. चौथा बघूया, डज शी इन्व्हाइट यू. हे प्रश्न सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे बेटा. डज शी इन्व्हाइट यू. शी सब्जेक्ट आहे, यू ऑब्जेक्ट आहे, इन्व्हाइट क्रियापद आहे. हे डज येस नो टाइप क्वेश्चनचा एक शब्द आहे. मग इथं पॅसिव्ह वेस काय होतो, आर. इथं डजचं काय केलं आपण, आर. इथं डूचा इज झालेला आहे, मग इथं डजचं आर कसं, कारण का इथं ऑब्जेक्ट आहे यू. हे यू ऑब्जेक्ट असल्यामुळं हा यूच्या अगोदर जे सहाय्यकारी क्रियापद येतं ते आर बेटा. आर यू इन्व्हाइट, ह्या इन्व्हाइटचा तिसरं रूप इन्व्हाइटेड बाय हर. आर यू इन्व्हाइटेड बाय हर. समजा इथं यूच्या ऐवजी हिम असेल, डज शी इन्व्हाइट हिम असेल इथं, तर इथं इज येतो बेटा. इज ही, इथं यू असल्यामुळे आर झालेला आहे, हिम असेल तर इज येतोय. आहे लक्षात. या ऑब्जेक्टवर हे क्रियापद अवलंबून असतो बेटा. म्हणून लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक पहा आणि लिहून घ्या. आणि शेवटचा हे पाचवा प्रश्न बघूया, वाय डिडंट यू डू युअर होमवर्क. मग याचं पॅसिव्ह वेस काय होतं, हे वाई शब्द, वाई जसे वेनचा वेन आहे ते वाईचं वाई असंच लिहायचं. वाजंट, डिडंटचं काय झालं इथं वाजंट, डीडचा वाज झाला, डिडंटचा वाजंट. वाय वॉजंट युअर होमवर्क. इथं युअर होमवर्क जे ऑब्जेक्ट आहे सब्जेक्ट झालेलं बेटा. डू जे मुख्य क्रियापद आहे त्याचा तिसरा डन झालेला आहे. वाय वॉजंट युअर होमवर्क डन
यूचं बाय यू प्रश्नार्थी चिन्ह. अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस बदलतोय. लिहून घ्या, विसरू नका. नेक्स्ट आता पाहूया इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञा, विनंती. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सुरुवातीला सब्जेक्ट नसतो बेटा. हे इम्परेटिव्ह वाक्य क्रियापदाने सुरू होतात. मग जेव्हा क्रियापदाने सुरू होतात मग त्या वाक्यांना कसे बदलायचे, या वाक्यांना पॅसिव्ह वॉइस मध्ये लेटचे वाक्य देखील म्हणतात. बघू मग इथं काय म्हटलं. ऍक्टिव्ह वॉइस ओपन युअर बुक. हे ओपन क्रियापद आहे, ह्याचा अगोदर सब्जेक्ट नाहीये, म्हणजे सब्जेक्ट इथं राहत नाही. ओपन युअर बुक. तर काय करायचं इथं, जेव्हा क्रियापदाने सुरू होतंय तेव्हा सुरुवातीला पॅसिव्ह वॉइस काय घ्यायचं, लेट. लेट युअर बुक हे ऑब्जेक्ट आहे, लगेच सब्जेक्ट करायचं. लेट युअर बुक बी ओपनड. इथं टू बी सहाय्यकारी क्रियापदाचं जे रूप आहे ते ओरिजिनल बीचं बी येतोय आणि ओपन जे आहे ह्याचं ओपनड. लेट युअर बुक बी ओपनड. हे वाक्य खूप सोपं आहे बेटा, फक्त समजून घ्या. दुसरा चेंज द व्हॉइस. हे पण तसंच आहे. चेंज द व्हॉइस. पॅसिव्ह वॉइस लेट द व्हॉइस. ऑब्जेक्ट असला व्हॉइस इथं सब्जेक्ट केलं. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. चेंजचं चेंज्ड. तिसरा डू युअर होमवर्क. आता हे तुम्हाला समजलं असेल बहुतेक, तुम्ही करू शकता बेटा. डू युअर होमवर्क काय होतं हे, लेट युअर होमवर्क बी डन. येस, सोपं आहे बेटा. नेक्स्ट चौथा डोंट क्लोज द डोअर. डोंट क्लोज द डोअर हे निगेटिव्ह आहे बेटा. इथं हे क्रियापद कोणतं आहे, निगेटिव्ह. तर पॅसिव्ह वॉइस काय होतं मग, लेट द डोअर बी. इथं निगेटिव्ह असल्यामुळे नॉट आहे बेटा. इथं बी नंतर सहाय्यकारी क्रियापद काय घेतलं आपण, नॉट. लेट द डोअर बी नॉट क्लोज्ड. हे ह्याचं पॅसिव्ह वॉइस आहे. आणि पाचवा बघूया स्पीक द ट्रूथ. Passive voice, let the truth be spoken. Well, dear friends, please write down, and if you still don't understand anything, please write your doubts in comment box. I will reply them. Well, students, let's stop here, and in next class, let's meet with the next topic. दुसऱ्या क्लासमध्ये आपण अजून एक नवीन टॉपिक डिग्रीज ऑफ कंपॅरिझन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.